यशवंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर विटा या विद्यालयाने शालेय राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले। क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा संकुल लातूर यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे 17 वर्ष वयोगट मुलींच्या शालेय राज्यस्तरीय खो खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत आदर्श माध्यमिक विद्यामंदिर विटा भवानीनगरच्या खेळाडूंनी साखळी फेरीतील सर्व सामने डावाने जिंकून अंतिम सामना सुद्धा डावाने जिंकून अजिंक्यपद पटकावले। या टीम मधील सानिका चाफे 11वी, धनश्री तामखडे 10वी, विद्या तामखडे 10वी या खेळाडू मुलींची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। या संघात अक्षता सुहास शिंदे, सानिका युवराज खुपकर, सानिका श्रावण चाफे, श्रेया कैलास चव्हाण, श्रेया गणपतराव तामखडे, वैष्णवी श्रावण चाफे, वैशाली संतोष खुपकर, विद्या भानुदास तामखडे, रेश्मा संपत चव्हाण, महेश्वरी शांताराम तामखडे, नंदिनी नागेश गडदरे, धनश्री विठ्ठल तामखडे, गौरी शामराव तामखडे, आरती जगन्नाथ तामखडे, स्वप्नाली रामहरी तामखडे या संघाने खानापूर तालुकास्तरीय स्पर्धा जिंकून जिल्हास्तर विभागीय स्तर अजिंक्यपद पटकावले होते। त्यानंतर पूर्ण राज्यामध्ये अंतिम सामना जिंकून अजिंक्यपद पटकावल्याबद्दल परिसरातून कौतुक होत आहे। या सर्व यशस्वी खेळाडूंचे विटा परिसरात कौतुक होत आहे। सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुनील पाटील यांचे मार्गदर्शन लाभले। संघातील सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील, अध्यक्ष वैभव पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक पी.टी. पाटील, शाळेचे मुख्याध्यापक सुभाष धनवडे यांनी केले व राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या। ओंकार कोळी, अग्रणी न्यूज, विटा।